तर दोन इम्पॉर्टंट ड्रग बद्दल डिस्कस करू जे बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हेल्प करतात. एक तर आपले स्टॅटिन क्लासचे ड्रग आहेत, रोझोवास्टॅटिन, अटोरोस्टॅटिन, जे की कोलेस्ट्रॉलचे सिंथेसिस होऊन देत नाहीत. तर दुसरा ड्रग एक तुमचं एझेटिमिब आहे, जे की कोलेस्ट्रॉलचं ॲब्झॉर्प्शन कमी करते इंटेस्टाइनमध्ये. वर रेफरन्ससाठी ते इमेज पण बघू शकता, त्यात मेकॅनिझम ॲक्शन दिलेलं आहे. दुसरे तुमचे ड्रग आहेत ते बाईल ॲसिडचं रिअब्झॉर्प्शन कमी करतात. आता काय होतं माहिती का, आपल्या बॉडीत जो कोलेस्ट्रॉल असतं ना, ते कोलेस्ट्रॉल आपण डायरेक्ट एक्सिड करू शकत नाही. त्याचं आपण पहिल्यांदा कन्व्हर्जन करतो बाईल ॲसिडमध्ये. मग हे बाईल ॲसिड इंटेस्टाइनमध्ये जातात आणि बॉडी एक्सक्रेट होतात. पण हे मग काय कधी कधी बाईल ॲसिडचं रिअब्झॉर्प्शन होतं ना, ते न होऊन दिलंच काय होतं, बाईल ॲसिड हे निघले मग राहिलेलं कोलेस्ट्रॉलचं पण कन्व्हर्जन कशात होणार, तुमचं बाईल ॲसिडमध्ये होणार आणि ते पण बॉडीच्या बाहेर एक्सक्रेट होणार. तर बाईल ॲसिडचं रिअब्झॉर्प्शन कमी करणारे कोण ते बाईल ॲसिड रेझिन म्हणतो आपल्याला त्यांना. एक तर तुमचं कोलेस्टायरामाइन आहे, कोलेस्टिपोल आहे आणि कोलेसेव्हेलामाइन. तर हे बघू शकता तुम्ही इमेजमध्ये. तर दोन ड्रग एक एझेटिमिब काय करतं, डायरेक्ट तुमचं कोलेस्ट्रॉलचं रिअब्झॉर्प्शन कमी करतं. आणि दुसरं ड्रग काय आहे तुमचं बाईल ॲसिडचं रिअब्झॉर्प्शन कमी करतं. बाईल ॲसिड एक्सिड जेवढं जास्त होतं तेवढं जास्त कोलेस्ट्रॉल कन्वर्ट होणार बाईल ॲसिडमध्ये आणि डबल बाईल मग कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होणार आपोआप, कारण कोलेस्ट्रॉल कन्वर्ट होईल तुमचं बाईल ॲसिडमध्ये आणि ते बाईल ॲसिड एक्सिट होईल. तर लक्षात राहू द्या, एक एझेटिमिब कोलेस्ट्रॉलचं रिअब्झॉर्प्शन कमी करतं आणि दुसरं ॲब्झॉर्प्शन कमी करतं आणि दुसरं हे येतं बाईल ॲसिड रेझिन्स, त्यामध्ये कोलेस्टायरामाइन येतं, कोलेस्टिपोल आणि कोलेसेव्हेलामाइन येते, जे की तुमचं बाईल ॲसिडचं रिअब्झॉर्प्शन कमी करतात.